स्टार्ट. मोठे होणे सोपे की अवघड? आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. अवधूत गुप्तेंचे हे गाणं ऐकलं की मी नेहमी संभ्रमात पडायचे की नक्की ह्यानं म्हणायचं तरी काय आहे. पण हल्ली हल्ली या गाण्याचा अर्थ मला थोडा थोडा उमगायला लागलाय, कारण मी मोठी होतीये. तशी लहानच आहे पण तरी मोठी होतीये. अजून झाले नाही बर का, आत्ताशी तर कुठे सुरुवात झालीये. मी जेव्हा 13 वर्षाची झाले तेव्हा मला फार आनंद झाला. आपण स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकतो, काय करायचं, कधी करायचं, सगळं स्वतः ठरवू शकतो असं वाटत होतं. खूप मोठे झालोय अचानक असं वाटत होतं. अगदी आकाशातच उडत होते मी असं म्हणायला हवं तर. पण माझं हे वागणं काही जास्त काळ टिकलं नाही बरं का. मी जेव्हाही मोठ्या माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न करायचे, आई बाबा बरोबर मला आकाशातून जमिनीवर घेऊन यायचे. कठोर शब्दांमध्ये मला माझ्या वयाची जाणीव करून द्यायचे. 15 मिनिटांपूर्वी तू आता मोठी झालीस बर का असे म्हणणारे आई बाबा 15 मिनिटांनंतर तू अजून लहानच आहेस, मोठ्या माणसांसारखी बडबड करू नकोस असं कसं म्हणू शकतात. ह्याचं मला फार आश्चर्य वाटायचं आणि रागही फार यायचा. आई बाबा रागवले म्हणून दुःखही फार व्हायचं. क्षणात राग, क्षणात दुःख, क्षणात रडू, क्षणात हसू, गोंधळ, नुसता गोंधळ, भावनांचा गोंधळ, विचारांचा गोंधळ, नुसता गोंधळच गोंधळ. अरे चाललंय तरी काय, काय होतंय मला? माझ्यात होणारे मानसिक बदल, शारीरिक बदल, वैचारिक बदल, भावनिक बदल कशाचा काही ताळमेळ लागत नाहीये मला. ह्या सगळ्यात जर मला कशाचा राग येत असेल तर ते मला राग आल्यानंतर माझ्याकडे केलेलं दुर्लक्ष. डोकं शांत झालं की येईल बरोबर ठिकाणावर, ह्याचं ठरलेलं वाक्य. पण खरंच मित्रांनो, डोकं शांत झालं ना की लक्षात येतं की चूक आपलीच असते, आईबाबांची नसते. आपल्याला जेव्हा राग आला असतो आणि आपल्या मनाविरुद्ध काही घडतं की आपल्याला खूप संताप होतो. आरडाओरडा करून नुसतं घर डोक्यावर घेतो आपण. मला कोणी समजून घेत नाही, माझी कोणाला किंमत नाही असे विचार यायला लागतात. आणि त्यात जर घरात एखाद लहान भावंड असेल, बस मग तर विचारूच नका. त्याच्या समोर झालेल्या अपमानाला पचवणे हे सर्वात मोठे दिव्य असं वाटतं ना. जाऊ दे, हे सगळे जे विचार असतात ते फक्त क्षणिकच असतात. डोकं शांत झालं की लक्षात येतं की चूक आपलीच असते. हे सगळ्या भावनांच्या गोंधळामध्ये आपल्याला आधार देतात ते फक्त आपले आई बाबा, आजी आजोबा, शिक्षक. वेळोवेळी आपल्याला आधार देणारे आणि आपल्या चुका दुरुस्त करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करवणारे हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. मित्रांनो, आपल्या ह्या अतिशय नाजूक आणि आपल्या एवढे बदल घडवणाऱ्या वयाला पौगंड अवस्था असे म्हटले जाते. आपल्या भाषेत टीनेज. ह्या वयात अजून एक अडचण असते, म्हणजे अभ्यासात केले गेलेले दुर्लक्ष, जे आईबाबांना आणि शिक्षकांना बिलकुल चालत नाही. उठता बसता ते आपल्याला ह्याची जाणीव करून देत असतात की हे आपले सोनेरी वर्ष आहेत. गोष्टीचे पुस्तकं, टीव्हीवरचे कार्टून सगळ्यांना टाटा म्हणायची वेळ आली आहे ह्याची आठवण करून देत असतात. आणि शांत डोक्याने विचार केला तर हे सगळं बरोबर आहे. ही वर्ष जितकी नाजूक आहेत तितकेच आपल्या भविष्यासाठी महत्वपूर्णही आहेत. दिवसभराच्या वेळेची योग्य सांगड, थोडासा व्यायाम आणि सकस आणि पौष्टिक आहार ह्या तिघांचा ताळमेळ बसला की सगळं अगदी सोपं होऊन जातं. मोठे होण्याच्या उत्सुकतेबरोबर आपल्यावर जबाबदारीही भरपूर येते. आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष न करणे व मोठ्यांचा अनादर न करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा मित्रांनो, तुमचा ह्या आगळ्या वेगळ्या जगात स्वागत आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की आयुष्याचा हा टप्पा आपण सगळे यशस्वीरित्या पार करू. धन्यवाद.